माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आज अशी बसली मी का तर आज मला डायलिसिसला हॉस्पिटलच्या बाहेर बसली मी। हे आहे हॉस्पिटल, कसं दिसतंय बघा। हॉस्पिटलच्या बाहेर बसले, बाळ रडतंय, तिला गाडीवर बसवले, तिचे पप्पा आता येतीलच बाहेर। ते यायच्या आधी म्हणलं थोडासा व्हिडिओ काढून घ्यावा। हॉस्पिटल आहे बाहेर बघा, खूप मोठं हॉस्पिटल आहे। तुम्हाला मागच्या वेळेस पण मी ब्लॉगमध्ये एका माझ्या हॉस्पिटलचा हे टाकला होता व्हिडिओ। तर कसे दोघं जण उभा राहिले त्या इथं बघा। तर व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं होतं म्हणून आज मी इथंच व्हिडिओ बनवते। तर तुम्हाला कसा वाटतं माझा व्हिडिओ नक्की सांगत आहे। आणि रेग्युलरली माझे जे व्ह्यूवर्स आहेत ते व्ह्यूज देत नाही आहेत किंवा येत नाहीत बघायला, तर प्लीज तर व्हिडिओमध्ये तुम्हाला काय कमी वाटतं की तुम्ही माझा व्हिडिओ लॉंगपर्यंत बघत नाही, प्लीज नक्की सांगा। आणि खूप वैताग आला डायलिसिसला यायचा, घरी जायचा, खूप वैताग आला आहे। आता कधी असं वाटतं कधी मी ना या डायलिसिस एवढी वैतागली या डायलिसिसला की असं वाटतं की लवकरात लवकर माझं ट्रान्सप्लांट होऊन जावं, माझ्या मिस्टरांचं एकदाचं टेन्शन जावं मागचं। का तर रोज कुणाच्या ना कुणाच्या तरी म्हणजे प्रॉब्लेम होतो आहे, आम्हाला यावं लागतं। यायचं एवढं अवघड नाही आहे, पण आपलं ह्याच्यामुळं लई प्रॉब्लेम होतो आहे माझा यायचा इकडं। तर का व्हिडिओ बघत नाहीत तुम्ही सगळे लोक? प्लीज व्हिडिओला सपोर्ट करत जावा, व्हिडिओ बघत जावा। आज एकदम कंटाळा आलता, आज ना घरातून हलूसुद्धा वाटत नव्हतं, पण हलावं लागलं का तर माझ्या नवऱ्यासाठी मला करावंच लागतं। आणि त्यात मग आम्हाला पुण्याला जायचं, पुण्याला जायच्या आधी डायलिसिस करून पुण्याला चाललो। तर आज ना 8 वाजता निघले होते घरातून मी। आज लय कंटाळा आलता, पण आम्हाला जायचे पुण्याला। पुण्यात 1-2 मुक्काम करून सोमवारी आम्हाला मुंबईला जायचं। अवताराकडे इग्नोर करा, लय दमलो आहे आम्ही। लेकरंसुद्धा खूप दमले, ते लेकरंसुद्धा बघा कशी खेळते, ते बाहेर थांबले। सई आहे आपली, सई कशी खेळते बघा, पोरगं खेळते। आपली गाडी लावली, बॅग अडकवली गाडीला, जाऊन घरी जायचं परत यायचं, खूप त्रास होतो म्हणून इकडल्या इकडेच निघणार आहे आम्ही पुण्याला। तर खूप कंटाळा आला आहे फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चेहऱ्यावरनं बघू शकता। मी खूप वैतागले या सगळ्या गोष्टींना, सगळ्यांना खूप वैतागले। घरातून निघताना पळपळ करून काम करायचं आणि अजून नंतरून एवढे मोठे प्रॉब्लेम क्रिएट होणार। मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की माझा पुढचा व्लॉग माझ्या मम्मीच्या घरी होईल, पण आम्हाला निघायला 1 दिवस लेट झाला। तुम्हाला तर माहिती आहे आमची सासूबाई आलतं, आणि जर मी लगेचच्या लगी निघले असते ना तर ह्यांना लई तोंड येते। अहो काय सांगू तुम्हाला, मी एवढे तोंड आहेत ना ह्या लोकांना, की एवढे नीच आहेत ना घरचे लोक। खरंच मी लई वैतागले ह्या लोकांना, सगळ्यांनाच वैतागले मी। माझंच मरण मीच मरावी लागते, तेव्हा सगळ्यांना शांती भेटेल। तर 1 दिवस आधी, मग 1 दिवस नंतर निघले। आज निघले मी, कालचा 1 दिवस राहिले, परवा दिवशी सासूबाई आल्या। तर बघू शकता तुम्ही, लय वैताग आला आहे मला। खरं व्हिडिओ बनवायचा पण मूड नाही, पण बनवते व्हिडिओ, का तर व्हिडिओ बनवल्याशिवाय मार्ग नाही मला। आता मध्येच मी व्हिडिओ बनवायचं नाही सोडू शकत। तर आज लेकरांनी पण खूप त्रास दिला, सकाळी 8 वाजता निघलेलो आहे आम्ही। सई आहे, सईया लय त्रास दिला। चला फ्रेंड्स, आज मूड नाही बनवायला व्हिडिओ, तरी पण बनवला आहे, का तर तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ बनवल्याशिवाय भाग नाही। आज खूप खराब मूड आहे, तरी पण व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी मी सादर करणार आहे, व्हिडिओ यूट्यूबवर टाकणार आहे। खूप मूड खराब, तर बघू शकता पोरगं पण खूप नाराज झाले, त्याला पण खूप वैताग आला आहे। सकाळी 8 वाजता आलेला येतो, सकाळी 8 वाजता लेकरं आलेले, सकाळनं उपाशी आहे आम्ही। मगाशी खाल्ले होते चिप्स, तरी खोटं नाही बोलणार, चिप्स खाल्ले होते आणि पाणी हे पेलतच। तोंडात घालू नको, फेक बघाव का तोंडात कशी काही पण घालते इथलं, सरक की। लेकरं त्रास देतात। कशी वाटली फ्रेंड्स फ्रॉक ही जी? तुम्हाला आवडली का फ्रॉक? नक्की सांगा कमेंटमध्ये। तर तुम्हाला जर माझे ब्लॉग बघायला आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय.